नमस्कार मैत्रिणींनो, रिंकू क्रिएशनमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे। तर आज मी तुम्हाला कारल्याची भाजी ही रेसिपी दाखवत आहे। पहिल्यांदा मी पावशेर कारली ही ताजी कारली घेतलेली आहे। ती स्वच्छ धुवून त्याचे असे बारीक बारीक स्लाइस करून घ्यायचे। आता या स्लाइस आपण वेपर्सची जी किसणी असते त्या किसणीने मी या स्लाइस करून घेतलेल्या आहे। अगदी पातळ पातळ स्लाइस होतात वेपर्सच्या किसणीने। तर बघा मैत्रिणींनो, आता आपण हे कारले व्यवस्थित असे पातळ स्लाइसमध्ये कट करून घेतलेले आहे। आता आपण ह्याला थोडंसं मीठ लावायचं आणि लगेच करायचं आहे। मीठ लावून ठेवायचं नाही बिलकुल। ते कारले धुवायचे, स्लाइस करायची, थोडं मीठ लावायचं आणि लगेच करायचे आहेत। आता यामध्ये मी कोणते कोणते मसाले वापरणार आहे हे तुम्हाला दाखवत आहे। आता यामध्ये मी लसूण, खोबरं आणि लाल मिरची, सुकवलेली लाल मिरची आपल्याला यामध्ये वापरायचे आहे। आता हे खोबरं, लसूण आणि लाल मिरची ही मिक्सरला लावून घेणार आहे मी। असं जाडसर त्याचं वाटण करून कोरडंच वाटण करायचं आहे। असं वाटण मी बरणीमध्ये एक बरणी भरून करून ठेवत असते। आपल्याला हे भाज्यांमध्ये वापरता येतं, लसूण, मिरची आणि खोबरं। तर बघा मैत्रिणींनो, आता हे आपलं वाटण तयार झालेलं आहे। आता आपण भाजी करायला सुरुवात करूया। तर चला मैत्रिणींनो, आता आपण ही कारल्याची भाजी अशा प्रकारे जर कारल्याची भाजी केली तर मुलं खूप आवडीने खातात आणि टेस्टही खूप सुंदर लागते। तर चला आपण आता हे कारले कसे करते ते तुम्ही बघा। तर आपण आता गॅसवर फ्राय पॅन ठेवला आहे। आता पसरटच भांडं आपल्याला कारल्याच्या भाजीसाठी वापरायचे आहे, कारण जेणेकरून ही भाजी पटकन तयार होते। ही भाजी टिफिनला द्यायला तर खूप छान आहे। तर बघा मैत्रिणी, आता मी एक फ्राय पॅनमध्ये अर्धी पळी तेल टाकलेलं आहे। अगदी थोड्या तेलामध्ये हे कारलं अगदी सुंदर लागतं, अगदी कडक कारलं तयार होतं। आता हे स्लाइस आहे या आपण सर्व फ्राय पॅनमध्ये त्या तेलावर टाकून घ्यायचे आणि व्यवस्थित अशा पसरून घ्यायच्या आहे, जेणेकरून आपली भाजी पटकन कडक होईल। आता फ्राय पॅन घेतल्यामुळे हे पसरवल्यामुळं पटकन होते आणि बहुतेक जणांना कडक कारलेच खायला आवडते। आता हे मी अगदी अर्धी पळी तेलावर हे कारले टाकून घेतलेले आहे आणि आता हे व्यवस्थित आपण हलवून घेणार आहोत। तर बघा मैत्रिणींनो, अशा प्रकारे आता आपण हे कारले व्यवस्थित असे हलवून घ्यायचे आणि बघा आता 5-10 मिनटामध्येच आपले असे अर्धवट कारले शिजतात। त्यानंतर आपण त्यामध्ये मसाले टाकून घेऊया। त्यामध्ये मी पहिल्यांदा हळद टाकली आहे आणि थोडीशी लाल मिरची पावडर टाकलेली आहे आणि हिंग टाकलेला आहे थोडा। आणि आता त्यामध्ये आपल्याला मीठ टाकायची गरज नाही, कारण आपण कारल्यांना मीठ लावून घेतलेलं आहे। आता मी हिंग टाकून घेतलेला आहे आणि आता आपण जो मसाला तयार केला आहे वाटून, तो त्यामध्ये टाकायचा आहे आणि अगदी 2 मिनटं ते परतून घ्यायचं आणि गॅस बंद करून टाकायचा। आता तुम्हाला जेवढी कडक लागते तेवढी कडक करून घ्यायची कारले आणि नंतर त्यामध्ये आपण मसाला ॲड करायचा आणि अगदी 2 मिनटं ते परतून घ्यायचं आणि गॅस बंद करून टाकायचा। तर बघा मैत्रिणींनो, आपली कडक कारल्याची अशी ही भाजी तयार झाली आहे। आता ती आपण सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊया। बघा मैत्रिणींनो, तुम्हाला जर ही कारल्याची भाजीची रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आणि तुम्ही पण नक्की करून बघा अशा प्रकारची भाजी। अशा प्रकारे जर आपण भाजी केली तर मुलांना खूप आवडते आणि अशा प्रकारे भाजी पण बिलकुलही कडू होत नाही। आपण कारले लगेच चिरून लगेच करायची, तरी ही भाजी बिलकुल कडू होत नाही। तर अशा प्रकारे ही आपली रेसिपी तयार झाली। मी ती सर्विंग बाउलमध्ये काढून घेतलेली आहे। तर तुम्हाला जर आवडले असेल तर माझ्या चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि तुम्ही नक्की करून बघा अशा प्रकारे भाजी। मुलंसुद्धा आवडीने खायला सुरुवात करतील। धन्यवाद।